हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो प्रोडक्शन प्रोसेस म्हणजे पीपीआर हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये युनिट वाईज रिव्हिजन आपण पाहत आहोत. तर बाळांनो आजही आपण एका युनिटचे VIMP क्वेश्चन पाहणार आहोत फॉर 70 मार्क्स फायनल एक्झाम. ठीक आहे. तर यामध्ये बाळांनो आज आपण पाहणार आहोत युनिट नंबर 1 ची रिव्हिजन. ठीक आहे. फंडामेंटल्स ऑफ CNC मशीन. तर या पूर्ण युनिटमध्ये CNC मशीनचे सगळे बेसिक कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. CNC मशीनचे कॉम्पोनंट, टाइप्स, क्लासिफिकेशन, फंक्शन्स, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, ठीक आहे, त्याची कूलिंग सिस्टीम, त्याचे ISO मटेरियल सगळं काही पाहणार आहे. ठीक आहे. या युनिटचं टोटल वेटेज आहे बाळांनो 12 मार्क्स. हा युनिट टोटल 12 मार्कांसाठी सिलेबसला आहे. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला फक्त हे 6 पॉईंट्स करायचे प्रॉपर. पहिला पॉईंट करायचा आहे CNC मशीन म्हणजे काय, CNC मशीनचे युजेस काय काय आहेत, CNC मशीन कुठे कुठे आपण यूज करू शकतो, त्याचे ॲप्लिकेशन्स काय ते पाहायचे. त्यानंतर CNC मशीनचं क्लासिफिकेशन आपण पाहणार आहोत. टेक्स्टबुकमध्ये फार वास्ट क्लासिफिकेशन आहे, तुम्ही ते केलं तरी चालेल, पण CNC मशीनचं क्लासिफिकेशन हमखास येतं. त्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे कन्स्ट्रक्शनल इलेमेंट्स, की CNC मशीनचे कोणकोणते कन्स्ट्रक्शन इलेमेंट्स आहेत. त्यानंतर टूलिंग पाहायचं आहे, CNC मशीनचे वेगवेगळे टूल्स. त्यानंतर ISO कोडनुसार CNC मशीनचं नॉमेनक्लेचर आणि त्यानंतर CNC मशीनची कूलिंग सिस्टीम. हे सगळे 6 टॉपिक्स आहेत जे 12 मार्कांसाठी आपल्याला पाहायचे ती युनिट नंबर 1 मध्ये. ठीक आहे. ओके. नेहमीप्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या 3rd इयर डिप्लोमाच्या ग्रुपमध्ये फक्त जॉईन करून ठेवायचे, म्हणजे कोणकोणत्या सब्जेक्टचे क्लास घेतले जातील, फी स्ट्रक्चर काय असेल, हे सगळं काही तुम्हाला समजेल. ठीक आहे. सगळ्या ब्रांचेसचे विद्यार्थी या ठिकाणी जॉईन होऊ शकतात असं काही नाही आहे, पण असं याच्यामध्ये मेनली जनरली मेकॅनिकलचेच विद्यार्थी जास्त आहेत. ठीक आहे. तर तुम्ही या ग्रुपवर जॉईन करून ठेवा, म्हणजे कोणत्या सब्जेक्टचे क्लास घेतले जातील, फी स्ट्रक्चर वगैरे सगळं शेअर केलं जाईल. कुठले डेमो लेक्चर यूट्यूबवर टाकलेत, ते किती वाजता लाईव्ह त्या ठिकाणी चालू होणार आहे, ते सगळं काही तुम्हाला कळेल. त्यासाठी फक्त एकच करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्या, बारकोड स्कॅन करून व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा. आणि तुम्ही सर्वजण तुमच्या मित्रांना ॲडही करू शकता. तशी ग्रुपमध्ये परमिशन आहे की एक मेंबर दुसऱ्या मेंबरला ॲड करू शकतो. ठीक आहे. जॉईन करून ठेवा. बरं, आता बाळांनो पहिला टॉपिक आहे CNC मशीन म्हणजे काय, CNC मशीन काय असतात. इंट्रोडक्शन. कंट्रोल्ड बाय द पंच्ड टेप अँड ओल्डर सिस्टीम. जुन्या काळात ज्या मशीन होत्या ना, त्या ठिकाणी काय व्हायचं की पंचिंग असायचं आणि त्या पंचिंग टेपच्या मदतीने मशीन कंट्रोल करावं लागायचं. आता तसं नाही आहे. आता CNC मशीन मार्केटमध्ये आलेले आहेत. यामध्ये कम्प्युटर प्रोग्राम असतो आणि कम्प्युटर प्रोग्रामच्या माध्यमातून मोठे मोठे मशीन आता कंट्रोल केले जातात. याला म्हणतात बाळांनो CNC मशीन. मग याच्यामध्ये G कोड, M कोड असे पण कंट्रोल्ड सिस्टीम आहेत. कम्प्युटर बेस्ड कंट्रोल्ड सिस्टीम असेल, कम्प्युटर प्रोग्रामवर बेसिक कम्प्युटर प्रोग्रामच्या मदतीने जर आपण एखादा मशीन कंट्रोल करतोय तर त्याला CNC मशीन आपण म्हणतो. त्यात G कोड आहे, M कोड आहे. ठीक आहे. आता हे जे CNC किंवा NC मशीन आहेत याचे इलेमेंट्स कोणते, या इलेमेंटची डायग्राम एक तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये आहे, ती प्रॉपर ड्रॉ करा. तर त्यामध्ये बाळांनो CNC मशीनच्या इलेमेंटमध्ये सुरुवातीला येतं इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस म्हणून तुम्ही कीबोर्ड वापरू शकता, टेप वापरू शकता. कीबोर्ड आहे, टेप आहे. त्यानंतर येतं मशीन कंट्रोल युनिट म्हणजे MCU युनिट. मशीनला कंट्रोल करणारं युनिट आहे MCU युनिट. तिसरं येतं बाळांनो ड्राईव्ह सिस्टीम. ड्राईव्ह सिस्टीममध्ये येतात मोटार्स. त्यानंतर येतं मशीन टूल आणि त्यानंतर येतं फीडबॅक सिस्टीम. हे आहेत बाळांनो CNC मशीनचे महत्त्वाचे इलेमेंट. प्रत्येक इलेमेंट हे या ठिकाणी सिरियली दिलेले आहेत. याची फिगर तुम्हाला ड्रॉ करायची आहे, ब्लॉक डायग्राम. आणि त्यानंतर प्रत्येक इलेमेंटचे 2-2 सेंटेन्सेस तुम्हाला लिहिता आले पाहिजे. अशा पद्धतीने रीडिंग करायचे. फक्त तुम्हाला मी बेसिक माहिती सांगितलेली ही व्यवस्थित करायची. ठीक आहे. मग CNC मशीन म्हणजे काय कळालं, त्याचे इलेमेंट्स कळाले. आता आपल्याला पाहायचं आहे CNC मशीन आपण का वापरतो, ॲडव्हान्टेजेस म्हणजे मेरिट्स काय. तर पहिला ॲडव्हान्टेज आहे हायर ॲक्युरेसी अँड रिपीटॅबिलिटी. तुम्हाला माहिती आहे CNC मशीन जर कम्प्युटराइज्ड प्रोग्राम यूज केल्यामुळं मशीन कंट्रोल करणं सोपं जातं. मशीनला वारंवार रिपीट करणं, तोच प्रोग्राम वारंवार रिपीट करणं सोपं जातं. परत या CNC मशीन थ्रू जे पण ऑपरेशन आपण परफॉर्म करतो तिथे ॲक्युरेसी हायर असते. ठीक आहे. म्हणजे हायर ॲक्युरेसी मिळते, रिपीटॅबिलिटी पण हायर मिळते. दुसरं लेस ह्युमन एरर. बरं, कम्प्युटर प्रोग्रामवर सगळं काही कंट्रोलिंग चालू आहे म्हणजे ह्युमन इंटरफरन्स कमी आहे, त्यामुळे ह्युमन एरर पण कमी असतो. मग ह्युमन एरर सुद्धा कमी मिळतो.
कॉम्प्लेक्स शेप्स पॉसिबल. बरं, या ठिकाणी कॉम्प्लेक्स शेप डिझाईन करणं पण पॉसिबल आहे, फक्त कम्प्युटर प्रोग्राम तसा डिझाईन करावा लागतो. कॉम्प्लेक्स शेप पॉसिबल आहेत. हाय प्रोडक्शन रेट, बरं प्रोडक्शन रेटही जास्त मिळतो CNC मशीनमध्ये. मग CNC मशीनमध्ये बाळांनो हायर ॲक्युरेसी मिळते, रिपिटेबिलिटी चांगली मिळते, ह्युमन एरर कमी असतो, कॉम्प्लेक्स शेप सुद्धा पॉसिबल आहेत आणि प्रोडक्शन रेटही हायर असतो. हे ॲडव्हान्टेज आहे CNC मशीनचे. मग पाहायला भेटतं बाळांनो लिमिटेशन्स ऑफ CNC मशीन. पण CNC मशीन आपण केव्हा वापरू शकत नाही, याला काय लिमिटेशन आहे? पहिलं लिमिटेशन तर हेच आहे की या ठिकाणी इनिशियल कॉस्ट खूप जास्त आहे. CNC मशीनला खूप खर्च येतो सुरुवातीला अप्लाय करायला, इनिशियल कॉस्ट खूप हायर आहे. बरं, CNC मशीनला ऑपरेट करायला स्किल्ड ऑपरेटर लागतो, स्किल्ड लेबर्स लागतात. त्यानंतर मेंटेनन्स कॉस्टही जास्त असते. ॲप्लिकेशन काय असू शकतात बरं? तर CNC मशीन आपण अप्लाय करतो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, एरोस्पेसमध्ये, टूल रूम्समध्ये, आणि मोठं मास प्रोडक्शन करायचं असेल तर आपण CNC मशीन यूज करू शकतो. मग डिसॲडव्हान्टेज म्हणजे लिमिटेशन लक्षात ठेवा, इनिशियल कॉस्ट जास्त आहे, स्किल्ड ऑपरेटरची गरज असते, मेंटेनन्स कॉस्टही खूप जास्त आहे. पण यूज केला तर एकदम प्रॉफिटेबल आहे. ॲप्लिकेशन कुठं वापरू शकतो? ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये, एरोस्पेसमध्ये, टूल रूम्समध्ये, आणि शेवटी जिथं मास प्रोडक्शन करायचे तिथं CNC मशीन यूज करतात. ओके, अशा पद्धतीने पहिला टॉपिक होता CNC मशीन म्हणजे काय, त्याचे इलेमेंट्स कोणकोणते, त्याची ब्लॉक डायग्राम तुम्हाला ड्रॉ करायची आहे, 2-2 सेंटेन्सेस लिहायचे, प्रत्येक इलेमेंटबद्दल वाचायचे. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस, लिमिटेशन आणि ॲप्लिकेशन, हा पहिला टॉपिक मी तुम्हाला एक्सप्लेन केला. आता सेकंड टॉपिक येतो CNC मशीनचे क्लासिफिकेशन. आता CNC मशीनचे फार जास्त क्लासिफिकेशन आहे. त्यात येतं बाळांनो पॉईंट टू पॉईंट. पॉईंट टू पॉईंटमध्ये फक्त पोझिशन कंट्रोल करता येते, जसं ड्रिलिंगची पोझिशन कंट्रोल करतो पॉईंट टू पॉईंट. दुसरा टाईप येतो स्ट्रेट पाथ, म्हणजे ज्याच्यामध्ये कटिंग लिनियर आहे, त्याला म्हणतो लिनियर मूवमेंट. तिसरं येतं कंटिन्युअस पाथ, ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कंटूरमध्ये कट करायचे, म्हणजे कटिंग करायचे, मशीनिंग करायचे, पण कॉम्प्लेक्स शेपमध्ये. मग कॉम्प्लेक्स कंटूर मशीनिंग असते, कंटिन्युअस पाथ असतो. कोऑर्डिनेट सिस्टीम असते, ती पण एक असते. ॲब्सोल्यूट, त्याच्या कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये ॲब्सोल्यूट सिस्टीम असते. मेजर्ड फ्रॉम ओरिजिन, ज्याच्यामध्ये सगळं मेजरमेंट ओरिजिनपासून केलं जातं. इन्क्रिमेंटल सिस्टीम असते, ज्याच्यामध्ये लास्ट पॉईंटपासून सगळे मेजरमेंट घेतले जातात. असे वेगवेगळ्या टाईप, वेगवेगळे क्लासिफिकेशन CNC मशीनचे पडतात. कुठलं CNC मशीन कुठं यूज केलं जातं ते तुम्हाला माहीत पाहिजे. CNC मशीनचे प्रॉपर क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचे आहेत एक्झामला. पॉईंट टू पॉईंटमध्ये ओनली पोझिशन कंट्रोल आहे, जसं ड्रिलिंग. स्ट्रेट पाथमध्ये लिनियर कटिंग आहे, म्हणजे लिनियर मूवमेंट. कंटिन्युअस पाथमध्ये कॉम्प्लेक्स कंटूअर मूवमेंट आहे. म्हणजे काय CNC मशीनचं क्लासिफिकेशन, त्यामध्ये कंटिन्युअस पाथ कटिंग आहे. त्यानंतर कोऑर्डिनेशन सिस्टीममध्ये ॲब्सोल्यूट सिस्टीम आहे, जिथं सगळे मेजरमेंट ओरिजिनपासून घेतले जातात. इन्क्रिमेंटल सिस्टीम आहे, जिथं सगळे मेजरमेंट लास्ट पॉईंटपासून पुढे घेतले जातात. हे झालं क्लासिफिकेशन. अजूनही भरपूर टाईप्स आहे, तुम्ही एकदा चेक करा, 2-2 सेंटेन्सेस त्यातल्या, फिगर पण काढायची. मी तुम्हाला फक्त रिवाईज करून देण्याचं काम करतो, हे लक्षात ठेवा. पुढे येतं बाळांनो कंट्रोल सिस्टीम. रेग्युलर लेक्चरमध्ये सगळं डिटेलमध्ये शिकवलेलं आहे, तुम्हाला व्यवस्थित करा. कंट्रोल सिस्टीम पाहिलं तर ओपन लूप सिस्टीम आहे, ज्यामध्ये आपल्याला फीडबॅक भेटत नाही. फीडबॅक नाही म्हणजेच ॲक्युरेसी सुद्धा कमी. ॲक्युरेसी कमी, फीडबॅक नसतो. आणि क्लोज्ड लूप सिस्टीममध्ये फीडबॅक असतो पण ॲक्युरेसी जास्त आहे. फीडबॅक आहे म्हणूनच ॲक्युरेसी जास्त भेटते. ओके, ओपन लूप, क्लोज्ड लूप या कंट्रोल सिस्टीम आहे. त्यानंतर येतो बाळांनो अदर क्लासिफिकेशन. अजून काय? बेस्ड ऑन टूल मोशन. टूल मोशनच्या बेसिसवर, की टूलचं मोशन कसं आहे या बेसिसवर CNC मशीनचे टाईप्स पडतात. प्रोग्रॅमिंग मेथड कोणती आहे यावर त्याचे टाईप्स पडतात. कंट्रोलर टाईप कसा आहे यानुसार त्याचे टाईप पडतात CNC मशीनचे. आणि किती ॲक्सियल आहे, 2 ॲक्सिस, 3 ॲक्सिस आणि मल्टी ॲक्सिस, असे पण टाईप पडतात तुमच्या CNC मशीनचे. म्हणजे वेगवेगळ्या बेसिसवर वेगवेगळे CNC मशीनचे क्लासिफिकेशन करता येतात. हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये इझिली सापडेल. फक्त एकदा रीड करा, एकदा लक्षात ठेवा. आता आपल्याला पाहायचं आहे तिसरा मुद्दा या युनिटचा, म्हणजे CNC मशीनचे कन्स्ट्रक्शनल इलेमेंट्स. एकदा बघा. तर तिसरा पॉईंट आहे कन्स्ट्रक्शन इलेमेंट ऑफ CNC. आता CNC मशीन जर मला कन्स्ट्रक्ट करायची तर
तर कोणकोणते इलेमेंट लागतात? तर पहिलं लागतं स्ट्रक्चर. सीएनसी मशीन तयार करायला पहिले स्ट्रक्चर पाहिजे. स्ट्रक्चर कसं पाहिजे? तर रिजिड पाहिजे. रिजिड बॉडी ऑफ मशीन. सीएनसी मशीनची बॉडी रिजिड पाहिजे, म्हणजे स्ट्रक्चर रिजिड पाहिजे. दुसरं स्पिंडल अँड फीड ड्राईव्ह. स्पिंडल लागतात आणि त्याला फीड करण्याकरता फीड ड्राईव्ह लागतात. तर स्पिंडल आणि फीड ड्राईव्ह कसे पाहिजे? जे मोशन प्रोव्हाइड करणारे ते, कारण स्पिंडल जनरली मोशन प्रोव्हाइड करण्याकरता असतं. मग स्पिंडल आणि फीड ड्राईव्ह हे मोशन प्रोव्हाइड करण्याकरता पाहिजे. तिसरं बॉल स्क्रू सिस्टीम. बॉल स्क्रू सिस्टीम कशासाठी पाहिजे? की लिनियर मूवमेंट व्हावं, प्रिसाइज लिनियर मूवमेंट व्हावं, म्हणून बॉल स्क्रू मूवमेंट पाहिजे. बॉल स्क्रू सिस्टीम पाहिजे म्हणजे प्रिसाइज लिनियर मूवमेंट होईल. फीडबॅक डिव्हाइस कसं पाहिजे? फीडबॅक डिव्हाइसमध्ये जनरली एन्कोडर्स आणि सेन्सर्स असतात. पुढे येतं बाळांनो ATC म्हणजे ॲटोमॅटिक टूल चेंजर. हे फार महत्त्वाचं आहे. ॲटोमॅटिक टूल चेंजर काय करतो? टूलला ॲटोमॅटिकली चेंज करतो. मग टूलला ॲटोमॅटिकली चेंज करायला पाहिजे ॲटोमॅटिक टूल चेंजर. मग पाहिजे मटेरियल हँडलिंग सिस्टीम. मटेरियल हँडलिंग सिस्टीममध्ये लोडिंग आणि अनलोडिंग असतं. म्हणजे काय की वर्किंग करण्याकरता लोड करायचं आणि वर्कपीसवर ऑपरेशन परफॉर्म झालं का अनलोड करायचं. लोडिंग आणि अनलोडिंग करायचं आहे वर्कपीसचं, त्याकरता पाहिजे मटेरियल हँडलिंग सिस्टीम. परत पाहिजे पॅलेट चेंजर. यामुळं काय होतं? जो आयडल टाईम आहे तो कमी होतो. पॅलेट चेंजर फार गरजेचं आहे, त्यामुळे आयडियल टाईम कमी होतो. पॅलेट वेगवेगळे पॅलेट्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पाहू शकता. यश शांत राहा. लुब्रिकेशन सिस्टीम. लुब्रिकेशन सिस्टीममध्ये विअर रिड्युसेस. लुब्रिकेशन सिस्टीम प्रॉपर पाहिजे म्हणजे तिथं फ्रिक्शन कमी होईल आणि विअरिंग ॲक्शन पण कमी होईल. कूलंट सिस्टीम प्रॉपर पाहिजे म्हणजे जरी हीट जनरेट झाली तर ती कंट्रोल करता येईल आणि टूलची लाईफ वाढेल. कूलंट सिस्टीम पाहिजे म्हणजेच सीएनसी मशीनला कन्स्ट्रक्ट करायला हे सगळे एलिमेंट पाहिजे तर सीएनसी मशीन प्रॉपरली वर्क करते. सुरुवातीला पाहिजे स्ट्रक्चर म्हणजे रिजिड बॉडी ऑफ मशीन. स्पिंडल आणि फीड ड्राईव्ह जे मोशन प्रोव्हाइड करतं. बॉल स्क्रू सिस्टीम ज्याच्यामध्ये लिनियर प्रिसाइज मूवमेंट होते. फीडबॅक डिव्हाइस म्हणजे एन्कोडर आणि सेन्सर पाहिजे. ATC म्हणजे ॲटोमॅटिक टूल चेंजर पाहिजे जे टूलला ॲटोमॅटिकली चेंज करू शकेल. मटेरियल हँडलिंग सिस्टीम जे वर्कपीसला लोडिंग आणि अनलोडिंग करेल. पॅलेट चेंजर ज्यामुळे आयडियल टाईम कमी होईल. लुब्रिकेशन सिस्टीम म्हणजे विअरिंग ॲक्शन कमी होईल. कूलंट सिस्टीम म्हणजे हीट कंट्रोलमध्ये राहील आणि टूलची लाईफ वाढेल. हे कन्स्ट्रक्शन इलेमेंट हमखास एक्झामला येतात. पुढचा पॉईंट येतो बाळांनो टूलिंग. आता सीएनसीचं टूलिंग करणं म्हणजे काय? टूल यूज्ड इन सीएनसी मशीन. आता सीएनसी मशीनमध्ये कोणकोणते टूल वापरतात? तर सीएनसी मशीनमध्ये मिलिंग टूल, टर्निंग टूल, ड्रिलिंग टूल वगैरे वगैरे असे खूप सारे टूल्स सीएनसी मशीनमध्ये यूज केले जातात. बरं हे जे टूल्स आहे हे कार्बाईड पासून बनवतात, सिरॅमिक पासून बनवतात किंवा हाय स्ट्रेंथ स्टील, हाय स्ट्रेंथ असलेल्या स्टील पासून बनवतात. HSS, सिरॅमिक किंवा कार्बाईड पासून हे टूल बनवले जातात. सीएनसी मशीनमध्ये टर्निंग टूल किंवा मिलिंग टूल किंवा ड्रिलिंग टूल वापरले जातात. बरं इंडेक्सेबल इन्सर्ट. आता बघा रिप्लेसेबल कटिंग टिप की टूल रिप्लेस करताना जे रिप्लेसेबल कटिंग टिप्स आहे ते त्या ठिकाणी दिले पाहिजे. मेड ऑफ कार्बाईड. जनरली टूल हे कार्बाईड पासून बनवले पाहिजे. डिफरंट शेप स्क्वेअर, ट्रायंग्युलर, राऊंड आणि टूलचे वेगवेगळे शेप अवेलेबल पाहिजे. म्हणजेच स्क्वेअर शेप, ट्रायंग्युलर शेप, राऊंड शेप अवेलेबल पाहिजे. म्हणजे इंडेक्सेबल इन्सर्ट असे पाहिजे की कटिंग टिप्स तिथं पाहिजे. रिप्लेसेबल कटिंग टिप्स कार्बाईड पासून बनलेले पाहिजे टूल्स, त्यांचा शेप स्क्वेअर, रेक्टँग्युलर, राऊंड असे वेगवेगळे शेप अवेलेबल पाहिजे. बरं सीएनसी टूलिंगचे फायदे काय? नॉन रिशार्पनिंग रिक्वायर्ड. परत रिशार्पनिंग करायची गरज नाही. रिशार्पनिंग करायची गरज पडत नाही म्हणून टूलिंग प्रॉपर पाहिजे. सीएनसी मशीन जवळ प्रॉपर टूल पाहिजे, प्रॉपर मटेरियल पासून बनलेले, प्रॉपर शेप असलेले, म्हणजे रिशार्पनिंग करायची गरज पडत नाही. टाइम सेव्हिंग, त्यामुळे टाइम वाचतो, टाइम आणि वेळ वाचतो. कन्सिस्टंट कटिंग परफॉर्मन्स. कटिंग परफॉर्मन्स सुद्धा कन्सिस्टंट पाहिजे. कटिंग परफॉर्मन्स कन्सिस्टंट पाहिजे, टाइम सेव्हिंग पाहिजे. हे फायदे होतात ना की टाइम वाचतोय, रिशार्पनिंग करायची, फिनिशिंग करायची गरज पडत नाही, कटिंग परफॉर्मन्सही कन्सिस्टंट राहतोय.
म्हणून टूलिंग प्रॉपर पाहिजे. ओके. त्यानंतर सेकंड लास्ट टॉपिक येतो IS कोड नॉमेनक्लेचर. ISO कोडचं नॉमेनक्लेचर पहा. इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन म्हणजे ISO कोड नॉमेनक्लेचर. याच्यामध्ये एक कोडिंग सिस्टीम वापरली जाते. जे काही CNC मशीनचे इन्सर्ट्स आहेत त्याच्यामध्ये ISOने एक स्टँडर्ड कोडिंग सिस्टीम दिलेली आहे. त्याच्याद्वारे आपण नॉमेनक्लेचर करतो त्यांचं. जसं की त्यांच्या शेपनुसार आपण त्यांना नॉमेनक्लेचर करतो. जसं C शेप आहे, रोम्बस शेप करता C कोड आहे. रिलीफ अँगल दाखवतो, त्याचा टॉलरन्स दाखवतो, त्याची साईज आणि थिकनेस दाखवतो. मग ISO कोडमध्ये जे नॉमेनक्लेचर आहे त्या नॉमेनक्लेचरमध्ये आपण शेप, रिलीफ अँगल, टॉलरन्स, साईज, थिकनेस यानुसार त्याचं जे नॉमेनक्लेचर आहे ते करतो. ठीक आहे. ISO कोड नॉमेनक्लेचरमध्ये हे सगळे पॉईंट्स लिहायचे, त्याला एक एक सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करायचं आणि अजून एक दोन सेंटेन्सेस करायचे. ठीक आहे. आता शेवटचा टॉपिक येतो CNC मशीनमध्ये, तो म्हणजे कूलिंग सिस्टीम ऑफ CNC मशीन. CNC मशीनचं जे कूलिंग सिस्टीम आहे ते प्रॉपर पाहिजे. कूलिंग सिस्टीम कशासाठी प्रोव्हाइड करतो? टेम्परेचर कमी करायला. कारण मशीन जास्त वेळ यूज करून हीट जनरेट होते, टेम्परेचर वाढतं, ते टेम्परेचर कमी करण्याकरता कूलंट पाहिजे. सरफेस फिनिशिंग इम्प्रूव्ह करायला, सरफेस फिनिशिंग जर इम्प्रूव्ह करायची असेल तर कूलंट सिस्टीम पाहिजे. टूलची लाईफ वाढवायला, टूलची लाईफ इन्क्रीज करायला कूलंट सिस्टीम पाहिजे. टूलची लाईफ वाढते, टेम्परेचर कमी राहतं, सरफेस फिनिशिंग चांगली भेटते. कूलंट करायचं कसं? एकतर कूलंट करतात वॉटरने किंवा ऑइलने. मग वॉटर बेस्ड कूलंट सिस्टीम असू शकते किंवा ऑइल बेस्ड कूलंट सिस्टीम असू शकते. कोणती यूज केली तरी चालेल. प्रत्येक टॉपिकवर 2-2, 4-4 सेंटेन्स प्रॉपर करा. मी दिलेले पॉईंट्स तर आहेतच, पण अजून 1-2 सेंटेन्स ॲड केले की प्रॉपर आन्सर मिळतं तुम्हाला आणि आउट ऑफ मार्क्स मिळतात. ओके. यामध्ये बाळांनो तुमचा युनिट नंबर 1ची जी टोटल रिव्हिजन आहे ते या ठिकाणी कंप्लीट होते. टोटल 12 मार्क्सचा युनिट आहे. ओके. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट युनिटची रिव्हिजन पाहूयात. ओके. व्यवस्थित अभ्यास करा, ग्रुपला जॉईन करून ठेवा, डाऊट आल्यास विचारा. बाय स्टुडंट्स.